So at that time I have told you how to represent the entity relationship model. Okay, basic example आपण बघितलं होतं. Now आता आपण ER model रिप्रेझेंट करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, ER डायग्राम, entity relationship diagram, that is also called as ERD. Okay, so in previous lecture we have studied the functional dependency and the introduction to normalization. Okay, now before starting the types of normalization, that is 1NF, 2NF. Okay, so before that ERD concept we will study in today's lecture, because to solve the or to study the different forms of normalization, this ERD diagram is also important. Okay, so for normalization baga, keys, all the types of keys, integrity, constraint, functional dependency and the ER diagram. Okay, so these four based on these four components we can further study the normalization process. Okay, so first the ER diagram. So ER diagram is used to represent overall logical structure of database. ओके, आपल्याला कोणत्या डेटाबेस क्रिएट करायचा, युनिव्हर्सिटीचा और हॉस्पिटलचा और एअरलाइन रिझर्वेशन सिस्टीमचा, इलेक्ट्रिसिटी बोर्डचा. ओके, सो अकॉर्डिंग टू द दॅट टाइप ऑफ डेटाबेस ऍक्च्युअल त्याचे डिझाईन कसे असेल. ओके, सो ते आपण या डायग्रामने काय करतो, रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल सपोज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, तर बिल्डिंग कन्स्ट्रक्टर, सपोज आपल्याला एक रो हाऊस बिल्ड करायचा आहे. सो आपण काय देणार की जो बिल्डर आहे किंवा जो रिस्पेक्टिव्ह इंजिनियर आहे त्याला एक आपण प्लॅन देणार. ओके, सो जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे की आपल्याला किचन ची साईज काय पाहिजे, किचन कोणत्या दिशेला पाहिजे. ओके, सो त्या वे मध्ये आपण एक बेसिक प्लॅन देणार अँड अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन इंजिनियर विल बिल्ड द लॉजिकल डायग्राम. ओके, और वन डायग्राम विथ proper dimensions. Okay, and then that diagram is hand over to the builder, and then builder see that diagram. Okay, and according to that the work will be start. Okay, so सेम लाईक दॅट की आपल्याला ज्या टाईपचा डेटाबेस स्टडी करायचा, फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटीचा डेटाबेस, तो त्याच्यामध्ये नेमकं काय काय येणार आहे, स्टुडंट येणार आहेत, टीचर्स येणार आहेत, डिपार्टमेंट्स येणार आहेत. ओके, सो त्यांच्या त्या स्टुडंट टीचर डिपार्टमेंट मधलं रिलेशन, त्याच्यामध्ये कोणते कोणते ऍट्रिब्यूट्स येणार. सो त्याला परत त्या ऍट्रिब्यूट्सला किंवा त्या स्टुडंट डिपार्टमेंट आणि टीचर यांना कसं कनेक्ट करायचं एकमेकांशी. सो दॅट इज अ लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ दॅट युनिव्हर्सिटी डेटाबेस. ओके, सो ERD इज रिप्रेझेंट द ओव्हरऑल लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ अ डेटाबेस ऑफ एनी टाइप ऑफ डेटाबेस. ओके, नाउ ERD or entity relationship diagram is composed of three basic components, or you can say a concept: entities, relationships and attributes. ओके, सो जस्ट मी तुम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल जर युनिव्हर्सिटीचा डेटाबेस आहे तर त्या केसमध्ये एंटिटी स्टुडंट असणार, डिपार्टमेंट असू शकते, टीचर असू शकते, मोर दॅन दॅट पण एंटिटीज असू शकतात. ओके, सो त्या झाल्या एंटिटीज. सो त्या एंटिटीज मधले रिलेशन, हाऊ द स्टुडंट इज रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट, हाऊ द स्टुडंट इज रिलेटेड टू टीचर, हाऊ द टीचर्स आर रिलेटेड टू द स्टुडंट, हाऊ द टीचर्स आर related to the department. So the relationship between the entities. Okay, and the attributes. The student जर आपण एक entity consider करतोय तर त्याचे attributes काय काय असतील, स्टुडंट युनिकली कशाने आयडेंटिफाय होणार, रोल नंबरने होणार, त्याचे attributes अजून नेम असेल, ऍड्रेस असेल, ओके, ईमेल आयडी असेल, फोन नंबर असेल, देन टीचर आहे, टीचरचा आयडी असेल, टीचरचं नेम असेल, सॅलरी असेल, एज असेल. ओके, डिपार्टमेंट आयडी असेल, डिपार्टमेंट नेम असेल. ओके, सो दिस काइंड ऑफ कंपोनंट्स, या कंपोनंट्सचा यूज करून डेटाबेसचं जे लॉजिकल स्ट्रक्चर आहे ते डिझाइन केलं जातं इन द ERD डायग्राम. ओके, नाउ वी विल सी वन बाय वन व्हॉट इज मीन बाय एंटिटी. Entity. So entity is any real world thing, either living or non-living. Okay, a real world thing. Entity is any real world thing which is either
लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. फॉर एक्झाम्पल जस्ट आपण बघितलं म्हणजेच एंटिटी कॅन बी अ पर्सन असू शकतं, कॅन बी अ ऑब्जेक्ट असू शकते, कॅन बी अ प्लेस असू शकतं, ओके, कॅन बी अ कन्सेप्ट असू शकतं. ओके, सो एंटिटी रिअल वर्ल्ड मध्ये पर्सन्स असतात, ऑब्जेक्ट्स असतात, टेबल, चेअर, ओके, त्याला आपण एंटिटी म्हणू शकतो. ओके, प्लेस, बिल्डिंग एंटिटी म्हणू शकतो. ओके, स्टोर, एखादं स्टोर एंटिटी म्हणू शकतो. कन्सेप्ट, तर कन्सेप्ट मध्ये काय काय येऊ शकतं बघा, कन्सेप्ट मध्ये अकाउंट, त्याच्यानंतर कोर्स. ओके, सो दीज आर कन्सेप्ट. सो आता ह्याच्यामध्ये बघा काही एंटिटीज लिव्हिंग आहेत, काही नॉन लिव्हिंग आहेत. फॉर एक्झाम्पल पर्सन मध्ये बघा स्टुडंटची एंटिटी येऊ शकते, एम्प्लॉई एंटिटी, ओके, पेशंट एंटिटी, कस्टमर. ओके, डिपेंड्स ऑन तुमचा कोणत्या टाईपचा डेटाबेस आहे. ओके, सो ह्या झाल्या लिव्हिंग एंटिटीज. ओके, ऑब्जेक्ट, सो ऑब्जेक्ट मध्ये एखादी कारला पण तुम्ही एक एंटिटी म्हणून रिप्रेझेंट करू शकता. टेबल, ओके, एंटिटी रिप्रेझेंट करू शकता. प्लेस, बिल्डिंग, स्टोर, ओके, कन्सेप्ट मध्ये अकाउंट, कोर्स. ओके, आता बघा हे लिव्हिंग एंटिटीज, ह्या सगळ्या ह्या नॉन लिव्हिंग आहेत. पण ह्या नॉन लिव्हिंग असल्या ह्या दोन तरी सुद्धा आपण त्याला फिजिकली टच करू शकतो. बट हे कन्सेप्ट जे असं आहे की त्याला आपण फिजिकली टच नाही करू शकत. आपल्या बँकेचे डिटेल्स आहेत, त्यातले आपल्या अकाउंट नंबरचे डिटेल्स जे असतील, अकाउंट नंबर, अकाउंट नेम, ओके, ते फक्त डिटेल्स आहेत, लॉजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा आहे, त्याला आपण टच नाही करू शकत. ओके, बाकी सगळ्या एंटिटीला वी कॅन टच फिजिकली. ओके, सो दीज आर ऑल द नॉन लिव्हिंग अँड दीज आर द लिव्हिंग एंटिटी. अजून एक आपण असं डेफिनेशन म्हणू शकतो की एंटिटी एनी रिअल वर्ल्ड थिंग विच हॅज सम प्रॉपर्टीज. ओके, ज्याला आपण प्रॉपर्टी स्पेसिफाय करू शकतो, दॅट आर कॉल्ड ॲज अ एंटिटी और दॅट थिंग कॅन बी अ एंटिटी. द एंटिटी रिअल वर्ल्ड एंटिटी विच हॅज सम प्रॉपर्टीज. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी स्टुडंट कन्सिडर केलं तर स्टुडंटच्या प्रॉपर्टीज काय, ॲज आय हॅव टोल्ड यू अर्लियर, नेम, रोल नंबर, ऍड्रेस. ओके, एम्प्लॉई आयडी, नेम, सॅलरी एक्सेट्रा. पेशंटचा आयडी असेल, पेशंटचं नेम असेल, कोणते कोणते त्याला डिसीजेस आहेत ते आहेत, कोणत्या ॲलर्जीज आहेत रिलेटेड टू द पेशंट इन्फॉर्मेशन. ओके, ऑब्जेक्ट आहे कारला काही शेप असेल, त्याच्यानंतर कारचा कलर असेल, ओके, कारचं मॉडेल नंबर असेल. ठीक आहे, सो हे झालं टेबलचा कलर असेल, टेबलची प्राइस असेल. ओके, सो हे काय झालं, टेबलला म्हणजे ह्या टेबललाच आपण एंटिटी का कन्सिडर करू शकतो, बिकॉज रिअल वर्ल्ड थिंग तर आहेच आहे, बट टेबलला आपण प्रॉपर्टी सुद्धा सेट करू शकतो. सो ओके, सो द थिंग which can be set by different number of properties are also called as a entity. Place, building. Okay, so building, how many floors are in a building, lift किती आहे त्या बिल्डिंग मध्ये, ती बिल्डिंग कोणत्या एरिया मध्ये येते, ओके, टोटल ऍड्रेस त्याचा. ते स्टोर, ओके, स्टोर मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट स्टोर केलेले आहेत. ओके, तर डिफरंट ज्या एंटिटीला आपण प्रॉपर्टी, ज्या थिंगला लिव्हिंग थिंग और नॉन लिव्हिंग थिंगला आपण प्रॉपर्टी सेट करू शकतो, दॅट कॅन बी अ एंटिटी. ओके, ह्याला सांगितलं अकाउंट नंबर असेल, अकाउंट नेम असेल, अकाउंटचा टाईप असेल, सेव्हिंग, करंट जे असेल ते, त्याचा बॅलन्स असेल अकाउंटचा, कोर्स आयडी, कोर्स नेम, कोर्स कोणत्या डिपार्टमेंट मध्ये रनिंग मोड मध्ये आहे तो. ओके, त्या कोर्सला किती स्टुडंट अलोकेट झालेले आहेत. ओके, सो कोर्सला सुद्धा आपण प्रॉपर्टी सेट करू शकतो. सो कोर्स कॅन बी अ एंटिटी. आलं का लक्षात? ओके, नाउ नेक्स्ट आहे वीक एंटिटी अँड स्ट्रॉंग एंटिटी. आता त्याच्या आधी एंटिटी सेट मीन्स काय ते सांगते. एंटिटी मीन्स व्हॉट, एनी रिअल वर्ल्ड थिंग. नाउ एंटिटी सेट मीन्स व्हॉट. आता बघा, जर मी एक स्टुडंटच एंटिटी, मी म्हणलं की एक स्टुडंट एक एंटिटी आहे. ओके, त्या स्टुडंटला आपण रोल नंबर देणार, त्याच्यानंतर ऍड्रेस देणार, ओके, त्याच्यानंतर फोन नंबर देणार, फॉर एक्झाम्पल नेम देणार. ठीक आहे, सो दीज आर द प्रॉपर्टीज. ओके, सो प्रॉपर्टीज आर ऑल्सो कॉल्ड एज द ऍट्रिब्यूट्स. ओके, सो ERD डायग्राम मधली जी अनदर कन्सेप्ट आहे, अनदर कंपोनेंट आहे ऍट्रिब्यूट्स. तो ऍट्रिब्यूट्स मीन्स व्हॉट बघा, प्रॉपर्टीज of the entity. Properties of the entities. Okay, so
रोल नंबर, ऍड्रेस, फोन नंबर, नेम हे ऍट्रिब्यूट झाले, म्हणजेच काय झाले तर एंटिटीच्या प्रॉपर्टी झाले. ओके, नाउ वन स्टुडंट म्हणजे वन एंटिटी. ओके, आणि ग्रुप ऑफ स्टुडंट मीन्स काय झाला एंटिटी सेट. ओके, सो एंटिटी सेट मीन्स व्हॉट की आपण जर सेम नंबर ऑफ ऍट्रिब्यूट जर सेट करत असेल पर्टिक्युलर एंटिटीला तर आपण 10 स्टुडंटचं रेकॉर्ड आहेत. सो 10 एंटिटी घेण्याऐवजी आपण एकच एंटिटी घेणार आणि त्यांचं जसं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट असतं ना तसं. सो एंटिटी सेट मीन्स व्हॉट अ ग्रुप ऑफ एंटिटी. ओके, सो माझ्या कॉलेजमध्ये जर 60 क्लासमध्ये जर 60 स्टुडंट आहे तर वन एंटिटी रिप्रेझेंट वन स्टुडंट. ओके, सो टोटल 60 एंटिटी सेट असणार स्टुडंटचा. आलं का लक्षात? ठीक आहे, जसं आपण मला जर सपोज आता मी क्लास यूज केली कन्सेप्ट C++ मधली. ओके, C++ मधली काय मी क्लास कन्सेप्ट यूज केली आहे, स्टुडंट लिहिलं तिथं. ठीक आहे, नाउ इथे मी रोल नंबर दिला. ओके, आणि नेम दिलं. ओके, नाउ जर मी मेन मध्ये आता एकच ऑब्जेक्ट क्रिएट केलं जर क्लासचं, देन आय कॅन सेव्ह ओनली द इन्फॉर्मेशन ऑफ अ वन स्टुडंट. ओके, आणि मी 2 ऑब्जेक्ट जर फॉर्म केले क्लासचे तर 2 स्टुडंटचे, बट आय वॉन्ट टू स्टोर द information of the 60 student, then I will create the array of object. Okay, so same concept is used here. Okay, so this one entity is represent the one student. Okay, so entity set means what? The group of entity. Okay, all lakshat. So what is now weak entity set and strong entity set? स्ट्रॉंग एंटिटी सेट. ओके, नाउ बघा आता ग्रुप ऑफ एंटिटीज म्हणजेच काय, एंटिटी सेट म्हणजेच काय बघा, ग्रुप ऑफ रेकॉर्ड्स म्हणू शकतो आपण. ओके, आता हा जो स्टुडंट टेबल आहे माझा. ओके, त्याच्यानंतर त्या स्टुडंटला मी वन एंटिटी म्हणू शकते, एक स्टुडंटला एक एंटिटी, त्याच्यामध्ये रोल नंबर आहे, नेम आहे, त्याच्यानंतर ऍड्रेस आहे, फोन नंबर आहे. ओके, सो आता 10, 20, 30, 40 हे टाकलं, इथे नेम्स वगैरे असेल. ओके, सो हे वन रेकॉर्ड मीन्स वन एंटिटी. ओके, आणि हे ग्रुप ऑफ रेकॉर्ड्स मीन्स काय झाले एंटिटी सेट झाले. ओके, सो आपण हे किती टोटल 4 टपल्स रिप्रेझेंट द एंटिटी सेट, स्टुडंट एंटिटी सेट. आलं का लक्षात? ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये 2 टाइप आहेत, वीक एंटिटी आणि स्ट्रॉंग एंटिटी. सपोज आता मी एक टेबल क्रिएट केला स्टुडंटचा, अकॉर्डिंग टू दॅट की माझ्याकडे स्टुडंट एक एंटिटी आहे आणि त्याचे नंबर ऑफ ऍट्रिब्यूट्स आहेत, रोल नंबर, ऍड्रेस, फोन नंबर अँड नेम. ओके, अकॉर्डिंग टू दॅट मी टेबल क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये 4 रेकॉर्ड्स टाकले. ओके, नाउ जर मी सपोज जर मी युनिकली आयडेंटिफाय करू शकत नसेल, म्हणजे मी एक टेबल क्रिएट केला ठीक आहे, बट त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यूज वगैरे आहे सगळीकडे. ओके, या सगळ्या व्हॅल्यू सपोज मी फिल केला, इथे 10 दिले, सपोज मी परत इथे 20 दिले फॉर एक्झाम्पल, आणि इथे सगळीकडे मी व्हॅल्यू टाकले. ओके, सो असं कोणताच रो नाहीये की ज्याच्या एका ऍट्रिब्यूटने मी काय करू शकते, पर्टिक्युलर रो युनिकली आयडेंटिफाय करू शकते. ओके, सो इफ यू कॅनॉट सेट द प्रायमरी की ऑफ दॅट फ्रॉम द पर्टिक्युलर एंटिटी सेट, ठीक आहे, माझ्याकडे 4 रेकॉर्ड्स आहेत, पण त्या 4 रेकॉर्ड्सचा यूज करून सुद्धा मी प्रायमरी की सेट करू शकत नाही, म्हणजे अशी कोणतीच व्हॅल्यू नाहीये की जी युनिक आहे. ओके, युनिकली मी आयडेंटिफाय करू शकत नाही रो. ओके, सो वीक एंटिटी सेट मीन्स व्हॉट, if there is or it does not have enough attributes to build primary key. ओके, कोणताच ऍट्रिब्यूट असं नाहीये, काही ठिकाणी डुप्लिकेट व्हॅल्यू असतील, काही ठिकाणी नल व्हॅल्यू असतील. मी जो टेबल क्रिएट केलाय आणि जे मी व्हॅल्यूज इन्सर्ट केल्यात. ओके, सो त्याच्यामध्ये असे कोणतंच ऍट्रिब्यूट नाहीये की ज्याने मी प्रायमरी की बिल्ड करू शकते, म्हणजे असं कोणतंच ऍट्रिब्यूट नाहीये की ज्याचा यूज करून मी युनिकली तो पर्टिक्युलर रो आयडेंटिफाय करू शकते. नाउ वी हॅव ऑलरेडी सेन द कीजचा यूज काय, टू युनिकली आयडेंटिफाय द पर्टिक्युलर रो. ओके, सो प्रायमरी की मीन्स काय की ओनली वन ऍट्रिब्यूट चीच की असते. प्रायमरी की मीन्स व्हॉट, ओनली वन ऍट्रिब्यूट चीच की असते. सुपर की मोर दॅन 1 कीज असतात, त्याच्यामध्ये सुपर की मध्ये 1 ऍट्रिब्यूट ची पण की असू शकते, मल्टिपल ऍट्रिब्यूट ची पण असू शकते. कॅन्डिडेट की, द कीज फ्रॉम द सुपर की. ओके, मोर दॅन 1च असतात. यू कॅन से द मिनिमल सुपर की. ओके,
म्हणजे जो सेट असेल सुपर कीचा त्यातला जो काही सबसेट असेल सो दॅट आर द कॅन्डिडेट की. ओके, सो कॅन्डिडेट की मध्ये पण वन ऍट्रिब्यूटची की असू शकते, मल्टिपल ऍट्रिब्यूटची, बट प्रायमरी की कॅन्डिडेट की मधून जी वन ऍट्रिब्यूटची की असेल दॅट विल बी युअर प्रायमरी की. ओके, पण तुमच्या टेबल मध्ये आता सुपर की आहे मोर दॅन वन ऍट्रिब्यूटच्या, त्याच्यानंतर कॅन्डिडेट की आहेत मोर दॅन वन ऍट्रिब्यूटच्या, बट कॅन्डिडेट की वन ऍट्रिब्यूटची नाहीच आहे. सो यू कॅनॉट find you cannot derive the primary key from the candidate key because candidate key जर वन ऍट्रिब्यूट चे असेल तरच तुम्ही त्याला प्रायमरी की म्हणू शकता. ओके, सो तुमच्या टेबल मध्ये जो तुम्ही डेटा इन्सर्ट केलेला आहे, सो बाय युजिंग दॅट डेटा यू कॅनॉट युनिकली आयडेंटिफाय द एनी रो, म्हणजे एका ऍट्रिब्यूट सिंगल ऍट्रिब्यूटचा यूज करून तुम्ही युनिकली रो आयडेंटिफाय करू शकत नाही. ओके, सो दॅट केस सो तो एंटिटी सेट काय झाला, पूर्ण वीक एंटिटी सेट झाला. ओके, नाउ स्ट्रॉंग एंटिटी सेट मीन्स व्हॉट, काय, इट डज हॅव द एंटिटी सेट डज हॅव इनफ ऍट्रिब्यूट टू बिल्ड प्रायमरी की. एक असं कोणते तरी ऍट्रिब्यूट आहे ज्याचा यूज करून मी त्या एंटिटी सेट मधले जेवढे रोज आहेत त्यातले रोज काय युनिकली आयडेंटिफाय करू शकते. ओके, सो दॅट इज अ स्ट्रॉंग एंटिटी सेट. म्हणजेच काय, जर प्रायमरी की असेल पर्टिक्युलर एंटिटीला देन यू कॅन कॉल इट ॲज अ स्ट्रॉंग एंटिटी सेट, आणि जर प्रायमरी कीज नसेल एंटिटीला तर तुम्ही त्याला स्ट्रॉंग एंटिटी सेट म्हणणार नाही. ओके, सो हे काय झालं तुमचं वीक एंटिटी सेट अँड स्ट्रॉंग एंटिटी सेट. ओके, नाउ नेक्स्ट आहे ऍट्रिब्यूट्स. जे कंपोनेंट्स आहेत ईआरडीचं त्याला पहिले एंटिटी झालं, देन ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स आर द प्रॉपर्टीज ऑफ द एंटिटी of an entity, okay, or entities. ठीक है. Now for example employee, for example suppose जर मी employee consider केलं as a entity, okay, so त्या employee च्या properties काय काय झाल्यावर attributes काय काय झाले, employee ID, employee name, employee age, salary. ओके, त्याच्यानंतर तो एम्प्लॉई कोणत्या डिपार्टमेंटला वर्क करतोय, त्या एम्प्लॉईचा फोन नंबर. ओके, सो दॅट दीज आर द ऍट्रिब्यूट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एंटिटी. ओके, नाउ देर आर लाईक एंटिटीज चे टाइप्स आहेत, वीक एंटिटी सेट अँड स्ट्रॉंग एंटिटी सेट. सेम लाईक टाइप्स ऑफ ऍट्रिब्यूट्स आर देअर. ओके, सो टाइप्स ऑफ ऍट्रिब्यूट, फर्स्ट इज सिंपल ऍट्रिब्यूट. Okay, now simple attribute means what? It can be divided, sorry, it cannot be divided further, and also it takes only one value. Okay, that only one value means atomic value. बघा हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला 1NF जो फर्स्ट टाइप आहे नॉर्मल फॉर्मचा, तर ऍटॉमिक व्हॅल्यू ही देते, तेव्हा एक वर्ड येईल. ओके, सो ह्याचं मिनिंग लक्षात घ्या. सिंपल ऍट्रिब्यूट मीन्स व्हॉट, की तुम्ही जी प्रॉपर्टी सेट करणार आहे, सपोज आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एम्प्लॉई दिलं, एम्प्लॉईला एम्प्लॉई आयडी, नेम, एज, सॅलरी, डिपार्टमेंट हे दिलं. ओके, सो त्यातले सिंपल ऍट्रिब्यूट मीन्स व्हॉट, की ज्या ऍट्रिब्यूटला तुम्ही फर्दर डिवाइड नाही करू शकत आणि प्लस त्याला तुम्ही सिंगल व्हॅल्यूज देऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा, आयडी किंवा स्टुडंट आहे तर स्टुडंटचा रोल नंबर सिंगलच असणार, त्याला तुम्ही फर्दर डिवाइड करणार नाहीये. ओके, सो दॅट इज अ सिंपल ऍट्रिब्यूट. त्याच्यानंतर रोल नंबरला एकच व्हॅल्यू असणार, असं नाही होणार की स्टुडंट हॅव मोर दॅन वन रोल नंबर. ओके, वन स्टुडंट हॅव मोर दॅन वन रोल नंबर असं होणार आहे का? नाही. त्याच्यानंतर रोल नंबर इट इज अ लास्ट स्टेप म्हणू शकतो किंवा लास्ट ऍट्रिब्यूट, त्याला परत तुम्ही फर्दर डिवाइड नाही करू शकत. ओके, सो दॅट इज अ सिंपल ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आता हे फर्दर डिवाइडचे जरी तुम्हाला आता कळालं नाही,
हे जस्ट काय आलं की टेक्स्ट ओनली वन व्हॅल्यू मीन्स रोल नंबर आहे तर रोल नंबरला एकच व्हॅल्यू असणार आहे. ओके, वन स्टुडंट कॅनॉट हॅव मोर दॅन वन रोल नंबर. ओके, और वन एम्प्लॉई कॅनॉट हॅव मोर दॅन वन आयडी. बिकॉज आयडी आणि रोल नंबरचाच यूज करून आपण पर्टिक्युलर स्टुडंटला आणि एम्प्लॉईला युनिकली आयडेंटिफाय करतो. मग त्याच जर दोन व्हॅल्यू दिल्या देन हाऊ इट इज पॉसिबल. ओके, सो दॅट इज अ ॲटॉमिक व्हॅल्यू. जर वनच व्हॅल्यू तुम्ही देत असेल किंवा त्या व्हॅल्यूला जर तुम्ही फर्दर डिवाइड करता नसेल देन दॅट इज अ म्हणजे तर ते ऍट्रिब्यूट काय असेल, सिंपल ऍट्रिब्यूट असेल. ओके, आता पुढचं जे आहे ना हे जर तुम्हाला कळालं नसेल लाईक कॅनॉट बी डिवाइडेड फर्दर, सिंगल व्हॅल्यू जर कळलं की वन स्टुडंट हॅज ओनली वन रोल नंबर, वन एम्प्लॉई हॅज ओनली वन एम्प्लॉई आयडी विच इज युनिक, पेशंट आयडी पण सेम असणार, कस्टमर आयडी सेम असणार. ओके, सेम तसंच आता बघा नेक्स्ट आहे. आता हे जे आहे ना कॅनॉट बी फर्दर डिवाइडेड ते इथे कळेल बघा. नेक्स्ट टाइप ऑफ ऍट्रिब्यूट आहे कंपोजिट ऍट्रिब्यूट. Now if it is possible to break down attribute then that attribute is called as a composite attributes. हे बघा cannot be further divided आणि हे जर तुम्ही further divide करू शकत असाल ते attribute then it is called as composite attribute. For example, student ला जर मी address हे एक attribute दिलं, student चं जर address एक attribute आहे तर मी त्याला further divide करू शकते. बिल्डिंग नंबर त्याच्यानंतर बिल्डिंग नंबर येईल, त्याच्यानंतर बिल्डिंग नेम येईल. ओके, स्ट्रीट येईल, त्याच्यानंतर लँडमार्क. बरोबर ना, तुम्ही बघा ऑनलाईन शॉपिंग वगैरे करत असाल तुम्हाला ह्या वे मध्येच येतं बघा ऍड्रेस, डायरेक्टली वन लाईनची नाही फील्ड, मल्टिपल लाईन्स असतात. एकामध्ये तुम्हाला येतं की एंटर बिल्डिंग नेम स्लॅश बिल्डिंग नेम असं, त्याच्यानंतर येतं स्ट्रीट, त्याच्यानंतर लँडमार्क कोणता असेल तर, त्याच्यानंतर स्टेट, सिटी, पिन कोड. ओके, सो वन ऍट्रिब्यूट आहे माझा ऍड्रेस, त्याला मी फर्दर डिवाइड करू शकते. देन दिस टाइप ऑफ ऍट्रिब्यूट इज कॉल्ड एज अ कंपोजिट. आणि जर मी ऍट्रिब्यूटला फर्दर डिवाइड नसेल करू शकते देन दॅट इज कॉल्ड एज सिंपल. आणि ह्याच्यामध्ये एक अजून एक केस आहे की तुम्ही त्याला एकच व्हॅल्यू देऊ शकता. ओके, सो हे काय झालं कंपोजिट, हे झालं सिंपल. अजून एक बघा, सपोज मी नेम केलं स्टुडंटचं, एम्प्लॉईचं, कोणाचंही नेम असो, त्याला मी फर्दर डिवाइड परत करू शकते. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. आलं का लक्षात? एक तर तुम्ही ऍट अ टाइम नेम टाकून द्या किंवा प्रॉपर एक्झिक्युशन साठी तुम्ही त्याला फर्दर डिवाइड करू शकता. ओके, सो इफ one attribute can be further divided into the sub attribute then that type of this attribute is called as a composite attributes. And if the attributes cannot be further divided then that attribute is called as simple attribute. Okay, now next type of attribute, multi-valued attribute. जर सिंपल ऍट्रिब्यूट मध्ये तुम्हाला एक सांगितलं की कॅनॉट बी डिवाइडेड फर्दर, दॅट इज सिंपल ऍट्रिब्यूट. त्याच्यानंतर कंपोजिट कॅन बी डिवाइडेड फर्दर. ओके, नाउ सिंपल ऍट्रिब्यूट मध्ये अजून एक स्टेटमेंट होतं की द ऍट्रिब्यूट हॅज ओनली वन व्हॅल्यू. ओके, अँड दिस इज अपोजिट टू दॅट मल्टी व्हॅल्यू. द ऍट्रिब्यूट कॅन बी हॅव मोर दॅन वन व्हॅल्यू. ओके, सो दिस टाइप ऑफ ऍट्रिब्यूट कॅन हॅव more than one value. Okay, now these type of attribute, multi-valued attribute can have more than one value. म्हणजेच atomic value नसेल. For example, one student can have more than one phone numbers. Divide नाही करत आहे आपण. As a value, phone number ची values काय असेल? दोन phone numbers असतील एका स्टुडंटचे. एका स्टुडंटला 2 ईमेल आयडी पण असू शकतात. ओके, सो ह्याला मी डिवाइड नाही करते फोन नंबर 1 फोन नंबर 2. एकच ऍट्रिब्यूट आहे ज्याला मोर दॅन वन व्हॅल्यूज आहे. सो दॅट इज अ मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. ओके, नाउ नेक्स्ट लास्ट ऍट्रिब्यूट आहे डिराइव्ड ऍट्रिब्यूट. नाउ डिराइव्ड ऍट्रिब्यूट ची प्रॉपर डेफिनेशन बघा. दिस टाइप ऑफ ऍट्रिब्यूट is not included in database
ओके और हा दिस टाइप ऑफ ॲट्रिब्यूट इज नॉट इन्क्लुडेड इन डेटाबेस. आता बघा आपण जे कंपोजिट ॲट्रिब्यूट बघितलं फॉर एक्झाम्पल ॲड्रेस, त्याला आपण फर्दर डिवाइड करतो. ओके सो जो फर्दर जे हाऊस नंबर लिहिले, बिल्डिंग नंबर, बिल्डिंग नेम, स्ट्रीट, तर हे जे व्हॅल्यू असणार आहे त्याच्यात ते आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करणार आहे. फोन नंबर मोर दॅन वन व्हॅल्यू असू शकते, फोन नंबरची वन पण असू शकते, बट सम ऑफ द स्टुडंटला फॉर एक्झाम्पल मोर दॅन वन फोन नंबर असू शकतात. सम ऑफ द एम्प्लॉई डेटाबेस द एम्प्लॉईला मोर दॅन वन फोन नंबर असू शकतात. सो जो काही डेटा असेल तो आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करतो. पण डिराइव्ह ॲट्रिब्यूट काय, ॲट्रिब्यूट तर असेल ER डायग्राम मध्ये, बट त्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू डेटाबेस मध्ये आपण स्टोअर नाही करणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा स्टुडंट आहे. ओके तर स्टुडंटला एज हे ॲट्रिब्यूट असेल, ERD डायग्राम मध्ये ते शो केलेलं असेल, बट ते एज ची व्हॅल्यू डेटाबेस मध्ये स्टोअर नाही करत डायरेक्टली, ती डायरेक्टली डिराइव्ह करतात फ्रॉम द अदर ॲट्रिब्यूट. ओके मीन्स व्हॉट की सपोज अजून एक ॲट्रिब्यूट आहे डेट ऑफ बर्थ. जर स्टुडंटचं एज वरून आपण डेट ऑफ बर्थ नाही काढू शकत. ओके पण डेट ऑफ बर्थ वरून एज फाइंड करू शकतो. ओके सो अजून एक ॲट्रिब्यूट आहे डेट ऑफ बर्थ. ओके सो आपण इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यू डायरेक्टली आपण रोल नंबर टाकणार, डायरेक्टली नेम टाकणार, डायरेक्टली डेट ऑफ बर्थ टाकणार, बट आपण डायरेक्टली एज टाकणार नाही. दॅट ओके सो एज ची व्हॅल्यू इन्सर्ट होणार टेबल मध्ये, बट इट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ बर्थ. ओके जसं तुम्हाला मी 2 नंबर दिले त्याच्यावरून तुम्ही ऍडिशन ऑफ नंबर फाइंड आउट करता, सेम तसंच डेट ऑफ बर्थ यूजर विल इन्सर्ट डायरेक्टली onto the database into the database and according to the date of birth inserted into the record of that student the age is calculated from the database. current date system ची आणि तुम्ही जी डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे अकॉर्डिंग टू दॅट त्याचा दोघांचा यूज करून एज काय फाइंड आउट करून मग ते एज इन्सर्ट केलं जातं. ओके सो दॅट इज अ वन टाइप ऑफ अ डिराइव्ह ॲट्रिब्यूट. एका ॲट्रिब्यूटचा यूज करून दुसरा जे ॲट्रिब्यूट आहे त्याची व्हॅल्यू डिराइव्ह करून देन दॅट व्हॅल्यू विल स्टोअर इनटू द डेटाबेस. म्हणजे एज ची पण व्हॅल्यू स्टोअर होणार, बट तुम्हाला ती डायरेक्टली एंटर करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू फक्त डेट ऑफ बर्थ ची देणार आणि अकॉर्डिंग टू डेट ऑफ बर्थ गिवन एज काय होईल कॅल्क्युलेट होईल. बॅक एंडलाच तुम्ही कोड लिहिणार, कॅल्क्युलेट होणार आणि एज ऑटोमॅटिकली इन्सर्ट होणार. ओके आलं का लक्षात. तर हे काय झालं, जसं बघा तुम्ही जीमेलला साइन अप करता तर त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे की अबव 18च पाहिजे. ओके आणि मग तुम्ही डेट ऑफ बर्थ जी सिलेक्ट करणार तिथे तुम्हाला एज नाही विचारत टाकायला, तिथं काय विचारतात डेट ऑफ बर्थ. मग तुम्ही डेट ऑफ बर्थ मग कॅलेंडर ओपन होतं तिथे, मग तुम्ही ते ट्रॅव्हल्स करून तुमचा इयर आणणार, मंथ आणणार, देन एक डे काय करणार सिलेक्ट करणार. मग तुम्ही जी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे आणि जी सध्याची करंट डेट आहे अकॉर्डिंग टू दॅट एज बॅकएंडला कॅल्क्युलेट केलं जातं आणि दॅट इज मोर दॅन 18 देन यू आर ओनली अलाउड टू लॉग इन और साइन अप इनटू द जीमेल. सेम थिंग इज फॉर फेसबुक ऑल्सो. ओके फॉर द युट्यूब ऑल्सो. ठीक आहे सो सेम थिंग तुम्हाला तिथे कोणीच एज जेव्हा तुम्ही रजिस्टर करता तुम्हाला तिथे एज एंटर एज असं नसतं, नेम एंटर करा असतं, ईमेल आयडी पासवर्ड एंटर करा आणि डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. ओके ऍड्रेस पण एंटर करा, पण एज तिथे नसतं. मग कसं डिफाईन होतं, तुम्ही जी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करता अकॉर्डिंग टू दॅट बॅकएंडला एज कॅल्क्युलेट होतं आणि इफ दॅट इज इन that particular condition satisfy the particular condition then only you are able to register. Okay so this type of attribute is called as a derived attribute. Okay now next आहे relationship. नेक्स्ट जे कंपोनेंट आहे ERD डायग्रामचं दॅट इज द रिलेशनशिप्स. ओके सो रिलेशनशिप इज used for showing the communication between or the association between. Relationship shows the association between two entities. दोन एंटिटी मधलं असोसिएशन
मीन्स व्हॉट रिलेशनशिप्स. ओके, मग आता ते रिलेशनशिप एक्झॅक्ट कोणत्या टाईपचा असेल. ओके, और फॉर एक्झाम्पल बघा आता स्टुडंट आणि डिपार्टमेंट. ओके, तो स्टुडंट हा पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा असेल. ओके, और स्टुडंट टेक्स और रजिस्टर फॉर पर्टिक्युलर कोर्स. ओके, so one student can register more than one course. Okay, or one course has been registered to multiple student. Okay, बघा one student can register more than one course. Okay, and this one course is registered by many students, more than one student. Okay, so relationship is student आणि course ची आहे, course आणि student ची आहे. Okay, so this is the association between the student and the course, between the two entities मधलं association means what relationships. Okay, now exact आता हे कसं झालं बघा, one student can register many course, one course is registered by many student. Okay, so this type of म्हणजे exact कसं relationship आहे between the how the relationship is between the two entities. It is relationship means what, just the association की दोन entities connected आहेत. Okay, that is a relationship. Now how these two entities are connected with each other is a cardinality. Okay, बघा आता relationship means what, two entities are connected. Okay, and now how two entities are connected is called cardinality. Or another way, how the relationships are maintained. Maintained between entities is called as cardinality of a relationship. Okay, so cardinality means what, how two entities are connected or how there is an association between two entities, how the relationships are maintained between two entities are called as cardinality, and only the association between two entities is called as a relationship. म्हणजे स्टुडंट आणि कोर्स हे कनेक्टेड आहेत. ओके, दॅट इज अ रिलेशनशिप. बट what is cardinality? One student can register many course and one course is registered by many student. Okay, so this is a cardinality. Okay, now we will see the types of the cardinalities. Okay, now बघा फर्स्ट आहे 1 to 1. व्यवस्थित लक्ष द्या आता. 1 to 1. सो वन एंटिटी फर्स्ट राइट डाउन करते प्रॉपर म्हणजे तुम्हाला ते कळेल. वन एंटिटी फ्रॉम एंटिटी सेट एक्स कॅन बी associated with at most one entity of entity set Y or vice versa. बघा, one entity from entity set X. Entity set X means तुम्हाला entity set मी एक्सप्लेन केले की number of students is the entity set. One student is one entity and number of student entity set. One employee, one entity employee and employee number of employees record म्हणजे झालं entity set. Okay, so entity means entity with all the attributes. Okay, so एका सेट मधली one entity म्हणजेच काय की n number of student मधला one student can be associated with at most one entity of entity set Y. Okay, means what, at most म्हणजे जास्तीत जास्त एक की एक स्टुडंट एकाच कोर्सला रजिस्टर करू शकतात. तर मी तुम्हाला जस्ट ह्याच्या आधी सांगितलं की मेनी कोर्सला पण रजिस्टर करू शकतो. पण फॉर एक्झाम्पल आपण एक क्रायटेरिया दिलेला आहे की वन स्टुडंट कॅन रजिस्टर ओनली वन स्टुडंट. ओके, सो कोर्स एकच नसेल कॉलेजमध्ये, कोर्स नंबर ऑफ असतील, तसं स्टुडंट पण एकच नसेल, नंबर ऑफ असतील. ओके, सो स्टुडंटचा एक एंटिटी सेट आणि म्हणजे एक्स एंटिटी सेट काय झाला स्टुडंटचा आणि कोर्स काय झाला वाय एंटिटी सेट नंबर ऑफ कोर्सचा. पण मी काय सांगते की
एक स्टुडंट कॅन रजिस्टर ओनली वन कोर्स अँड व्हाईस वर्सा, म्हणजे एक कोर्स एक स्टुडंट. ओके, सो हे झालं 1 to 1 एंटिटी सेट. ओके, आता हे डायग्राम मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं बघा. सो त्याच्या आधी जस्ट एवढंच लक्षात ठेवा की 1 to 1 जेव्हा असेल तेव्हा इकडे एक तुमची जस्ट आता मला आपल्याला अजून सिम्बॉल्स ऑफ एंटिटी बघायचं आहे. ओके, सो त्याच्या आधी बघा एंटिटी जस्ट आहे ना, आता इथे आपण ऍट्रिब्यूटचा वगैरे यूज नाही करणार आहे. सो लक्षात घ्या की एंटिटी रेक्टँगलने रिप्रेझेंट करतात. ओके, सो स्टुडंट लिहिलं आणि इथं कोर्स लिहिलं. ओके, आता मी काय सांगते 1 to 1 येणार तर ही एक लाईन पहिल्यांदा काढायची. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 to 1 आहे सो एक व्हर्टिकल लाईन त्या हॉरिझॉन्टल रिलेशनशिप वरती. ओके, आणि मग नंतर 1 to 1 आहे म्हणून इथे आणि व्हाईस वर्सा आहे म्हणून अजून एक लाईन, पण ती इकडे नाही द्यायची. फक्त 1 स्टुडंट कॅन रजिस्टर 1 कोर्स हे झालं आणि 1 कोर्स कॅन रजिस्टर 1 स्टुडंट. ओके, सो हे काय झालं 1 to 1 आणि व्हाईस वर्सा जेव्हा असेल तेव्हा अजून एक लाईन द्यायची. ठीक आहे, तर हे झालं 1 to 1 रिप्रेझेंट करण्याचं. ओके, तर हे त्याच्यामध्ये आता बघा मध्ये असं पण असतं. ठीक आहे, म्हणजे डायमंड पण असतं, ते नंतर सांगते, जस्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे बघा 1 to 1 असेल तर 2 एंटिटीज मध्ये हे लिहायचं आणि व्हाईस वर्सा जेव्हा मी म्हणेल तेव्हा अजून एक ऍड करायचं. जी सेकंड एंटिटी असेल तिथे एक अजून एक लाईन काय करायची ऍड करायची. ओके, नाउ नेक्स्ट आहे 1 to many. नेक्स्ट टाइप ऑफ कार्डिनॅलिटी 1 to many. Okay, so one entity from set X can be associated with multiple entities of entity set Y. काय सांगितलं, वन एंटिटी फ्रॉम सेट X कॅन बी असोसिएटेड विथ मल्टिपल एंटिटीज ऑफ सेट Y. ओके, सो फॉर एक्झाम्पल वन क्लास इज consisting of multiple students. आता इथे मी व्हाईस वर्सा लिहिलेलं नाही. 1 to many मध्ये व्हाईस वर्सा येत नाही, 1 to 1 मध्ये येतं. ओके, सो वन एंटिटी फ्रॉम सेट X. आता नंबर ऑफ क्लासेस असेल. ओके, सपोज आता क्लासचे एक सेपरेट टेबल आहे. ओके, सो क्लासरूम एक ऍट्रिब्यूट येणार त्याचं बघा, क्लास एक सेपरेट आहे त्याच्यामध्ये क्लासरूम एक ऍट्रिब्यूट येणार. ओके, तो कोणत्या बिल्डिंग मध्ये आहे सो ते येईल. ओके, नाउ क्लासरूम जे आहे तो एका म्हणजे आता जर तुम्ही ह्याचं रेकॉर्ड तयार केलं, ह्याचं जर तुम्ही टेबल क्रिएट केला क्लास टेबल. ओके, आणि त्याच्यामध्ये रूम नंबर आणि बिल्डिंग नंबर केलं. ओके, सपोज B1 B2, रूम नंबर 110 210. ओके, सो मल्टिपल रूम्स असणार आहे ना. सो वन एंटिटी फ्रॉम सेट X म्हणजे सेट X सपोज आता क्लास आहे. सो क्लास मध्ये नंबर ऑफ क्लासेस आहे, त्यातला कोणता पण एक क्लास जर असोसिएटेड असेल मल्टिपल एंटिटीज ऑफ एंटिटी सेट Y. सो सेट Y काय आहे स्टुडंटचा, तर स्टुडंट मध्ये बघा नंबर ऑफ स्टुडंट असतील. ओके, तर हे स्टुडंट असं काय नाहीये की ह्याच्यामध्ये जर 100 स्टुडंट आहेत ह्याच्यामध्ये तर 100च्या 100 एका क्लासला असतील. ओके, सो पण एका 110 मध्ये मोर दॅन 1 स्टुडंट तर असणार आहेत म्हणजे मेनी स्टुडंट. ओके, सो इथे एक सेट झाला, X एंटिटी सेट झाला क्लासचा आणि Y झाला स्टुडंटचा. सो वन एंटिटी फ्रॉम सेट X म्हणजे कोणता पण एक क्लासरूम. ओके, is associated with multiple entities of set Y. means what? one classroom is associated with multiple student म्हणजे Y मधले more than one student. ओके, सो this is a 1 to many आणि इथे मी व्हाईस वर्सा दिलेलं नाहीये. मग कसं रिप्रेझेंट करणार बघा, one class consists of multiple student. One class consists of multiple students. ओके, सो पहिल्यांदा कोणती एंटिटी झाली क्लास अँड देन स्टुडंट. ओके, सो 1 to 1 ला जस्ट तुम्हाला काय सांगितलेलं असं करायचं. ओके, सो पहिल्यांदा 1 कुठे आहे, फक्त पहिल्या एंटिटीकडे आहे, वन एंटिटी पहिली.
सो इथे येणार. ओके, आता इकडे काय आहे 1 to 1 नाहीये, सो ही पहिली एंटिटी झाली आपली 1. मग अशी 1 to 1 ला दोन्ही पण क्रॉस केलं, दोन्ही पण एक लाईन दिलती व्हर्टिकल, पण आता इकडे काय मेनी आहे, सो मेनी कसं रिप्रेझेंट करतात बघा असं. आणि लक्षात आता इथे व्हाईस वर्सा नाहीये, सो इथे जशी अजून एक पॅरलल लाईन दिलती तशी इथे येणार नाही. 1 to many मीन्स या टाइप मध्ये करायचं. ओके, सो सध्या आपण काय बघितलं 1 to 1. ओके, 1 to व्हाईस वर्सा आणि 1 to मेनी. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं 1 to मेनी. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे मेनी टू 1. नाउ नेक्स्ट आहे बघा मेनी टू 1. ओके, 1 to मेनी झालं, आता मेनी टू 1. ओके, नाउ फर्स्ट मोर दॅन. मेनी म्हणजे पहिले मोर दॅन लिहिणार. मोर दॅन 1 एंटिटी सेट more than one entity from set X can be associated with at most one entity of set Y. ओके, आता सेट X मधली मोर दॅन 1 एंटिटी 1 एंटिटी ऑफ सेट 1 Y शी असोसिएटेड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल फक्त रिव्हर्स, मगाशी काय लिहिलेलं की 1 क्लास इज कन्सिस्ट ऑफ मल्टिपल स्टुडंट. ओके, आता फक्त मी उलट लिहिते बघा. मेनी स्टुडंट्स बिलॉंग्स टू 1 क्लास. मेनी स्टुडंट बिलॉंग्स टू 1 क्लास. सो क्लास आपली इकडे आली, स्टुडंट इथे आली. आता अगेन मी व्हॉइस वर्सा लिहिलेलं नाहीये, सो पहिल्यांदा तर रिलेशनशिप लाईन काढायची. 1 कुठे आहे, सेकंड एंटिटीला आहे, सो इकडे आलं. आणि मेनी कुठे आहे, पहिल्या एंटिटीला आहे, सो इकडे असं. आलं लक्षात? सो आता बघा 1 to 1. ओके, 1 to व्हॉइस वर्सा, 1 to मेनी आणि मेनी टू 1. आलं लक्षात? ठीक आहे, हे झालं 1 to 1 जस्ट. जर मी व्हाईस वर्सा लिहिला असेल तर 1 to 1 ऍक्च्युअली व्हाईस वर्सा असतच. ठीक आहे, कंपल्सरी. त्याच्यानंतर हे 1 to मेनी आणि मेनी टू 1. ओके, हा झाला थर्ड वे. नाउ फोर्थ वे, लास्ट मेनी टू मेनी. आता 1 to 1 झालं, 1 to मेनी झालं, मेनी टू 1 झालं. नाउ मेनी टू मेनी. मेनी टू मेनी. ओके, नाउ बघा मेनी टू मेनी जरी असेल तरी पण बघा 1 एंटिटीज लिहायचं आहे. ते 1 एंटिटी फ्रॉम X मी सेट X कॅन बी associated with more than 1 entity from Y and vice versa. बघा आता जेव्हा मी मेनी टू 1 लिहिलेलं और 1 to मेनी लिहिलं होतं, ह्याचं मिनिंग काय, व्हाईस वर्सा नव्हतं लिहिलं. म्हणजेच रिलेशनशिप तुमची मेनी टू 1 असणार आहे आणि 1 to मेनी असणार आहे. म्हणजे व्हाईस वर्सा म्हणजे काय झालं की दोन्हीकडे मेनी मेनी. आलं का लक्षात? म्हणजे 1 to मेनी टू 1. व्हाईस वर्सा म्हणजे काय झालं की इकडे पण मग असं पाहिजे. आलं का लक्षात? तर हे नव्हतं मगाशी तिथे. 1 to 1 दोन्हीकडे सेम होतं ना, आणि व्हाईस वर्सा म्हणून ही लाईन दिली. याचं मिनिंग काय की स्टुडंट कॅन रिलेट टू 1 कोर्स अँड 1 कोर्स कॅन रिलेट टू स्टुडंट. ओके, फॉर एक्झाम्पल. आणि मेनी टू 1 मध्ये मी काय एक्झाम्पल दिलं की मेनी टू 1 मध्ये आपण काय स्टुडंट एक्झाम्पल दिलं की मेनी स्टुडंट बिलॉंग टू 1 क्लास. पण मी असं नाही म्हणले की मेनी म्हणजे मोर दॅन 1 क्लासेस बिलॉंग्स टू 1 स्टुडंट, असं नाही म्हणले. काय म्हणले इथे मेनी टू 1 मध्ये बघा
मेनी स्टुडंट्स कॅन बिलॉंग्स टू वन क्लास. म्हणजे मेनी टू वन झालं. मग मेनी क्लास टू वन स्टुडंट होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. बघा इथे मी काय म्हणले, माझं एक्झाम्पल काय, मेनी स्टुडंट कॅन बिलॉंग्स टू वन क्लास. ओके, व्हाईस वर्सा म्हणले का नाही? व्हाईस वर्सा म्हणले नाही. म्हणजेच काय, मेनी टू वन होऊ शकत नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ वन टू मेनी. तर वन टू मेनी मध्ये मी काय एक्झाम्पल दिलं होतं, वन क्लास consist of many students. I have not said vice versa. Okay, so one student many class. इथे many आणि इथे one vice versa मी म्हटलेच नव्हते. सो इथे many आणि इथे one होईल का? नाही. ओके, आता बघा जेव्हा आपण many to one किंवा one to many म्हणतोय, सो जिथे many वर्ड होता तिथे आपण काय म्हटलो, मोर दॅन वन. बरोबर की नाही? मेनी टू वन मध्ये आपण काय म्हटलो की मोर दॅन वन एंटिटी ऑफ सेट एक्स कॅन बी असोसिएटेड विथ वन एंटिटी ऑफ सेट वाय. ओके, नाउ जेव्हा वन टू मेनी होतं तेव्हा वन एंटिटी फ्रॉम सेट ए बिलॉंग्स टू मेनी मोर दॅन वन एंटिटी ऑफ सेट वाय. म्हणजेच काय, जिथे आतापर्यंत मेनी वर्ड होता तिथे आपण काय यूज केलं, मोर दॅन वन. ओके, बट मग मी आता तसं यूज नाही केलं. मी काय केलं, वन एंटिटी फ्रॉम सेट एक्सच लिहिलंय, कॅन बी असोसिएटेड विथ, इथे लिहिलंय मोर दॅन वन एंटिटी फ्रॉम सेट वाय अँड व्हाईस वर्सा. आता ह्याचं मिनिंग काय होतं बघा. ह्याचं मिनिंग म्हणजे दोन्ही पण केस होणार. डिपेंड्स आहे की आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, तसंच आपण प्रोग्राम लिहितो ना. मी जर तुम्हाला ऍडिशन ऑफ टू नंबर सांगितले, ओके, तर ऍडिशनच करणार आपण, सबट्रॅक्शन करणार आहे का? नाही. ठीक आहे. जरी मी तुम्हाला सांगितलं की वन स्टुडंट वन क्लास बिलॉंग्स टू और मेनी वन क्लास कन्सिस्ट ऑफ मेनी स्टुडंट असं सांगितलं, पण जो एक स्टुडंट आहे हा डिफरंट क्लासेस अटेंड करू शकतो ना. बट मी तिथे स्पेसिफाय नाही केलेलं. ओके, सो दॅट इज रिलेशन ओनली वन टू मेनी. ओके, त्याच्यानंतर मेनी टू वन मध्ये काय सांगितलं की मेनी स्टुडंट बिलॉंग टू वन क्लास. मेनी स्टुडंट बिलॉंग टू वन क्लास. हे मी तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं एक्झाम्पल. पण असं पण असू शकतं ना की वन स्टुडंट जसं मेनी क्लास अटेंड करू शकतो, वन स्टुडंट तसं मेनी स्टुडंट जर वन करतात, अगेन मेनी स्टुडंट कॅन अटेंड वन क्लास. म्हणजे व्हाईस वर्सा होतंय, बट मी तिथे स्पेसिफाय केलेलं नाही. बट इथे ते स्पेसिफाय केलेलं आहे. सो दॅट इज मेनी टू मेनी. सो वन एंटिटी फ्रॉम सेट एक्स, म्हणजे बघा स्टुडंट जर वन एंटिटी आहे तर त्याच्यातून वन एंटिटी कॅन बिलॉंग्स टू सेव्हरल क्लासेस. ओके, म्हणजे एक स्टुडंट मल्टिपल क्लासेसला बिलॉंग करू शकतो. हे झालं मेनीचं. ओके, आणि व्हाईस वर्सा म्हणजे एक लाईन देणार फक्त. ह्याचं मिनिंग काय की वन क्लास बिलॉंग्स टू मेनी स्टुडंट. इथं जरी असं नाहीये स्टुडंट साइडला तरी सुद्धा मी व्हाईस वर्साचं ह्याचं मिनिंगच काय ह्या लाईनचं की जर वन स्टुडंट बिलॉंग्स टू मेनी क्लास, दॅट इज वन एंटिटी बिलॉंग्स टू मोर दॅन वन एंटिटी. सो मी काय केलं, वन एंटिटी बिलॉंग्स टू मोर दॅन वन एंटिटी अँड व्हाईस वर्सा म्हणून ही एक लाईन दिली. सो ह्याचंच मिनिंग काय येणार आहे की वन स्टुडंट बिलॉंग्स टू मेनी क्लास, सेम लाईक वन क्लास कन्सिस्ट ऑफ मेनी स्टुडंट. व्हाईस वर्सा ह्या लाईनचा मिनिंगच असा आहे की असं होणार आहे. ते या एका लाईन मुळे असं रिप्रेझेंट करण्याच्या ऐवजी मेनी टू मेनी असं रिप्रेझेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही मेनी टू मेनी असं रिप्रेझेंट करता. परत एकदा सांगते, आता इथे व्हाईस वर्सा दिलेला आहे. सो बघा, जरी मी एक्झाम्पल घेतलं की वन स्टुडंट बिलॉंग्स टू मेनी क्लासेस. ओके, ठीक आहे. तर हे कसं लिहितो आपण, वन टू मेनी. ओके, नाव मी व्हाईस वर्सा दिल्यामुळे ही लाईन आली. ओके, सो व्हाईस वर्सा म्हणल्यामुळे हे स्टेटमेंट फर्दर कसं होणार बघा, हे तर येणारच आहे. आणि ह्याला पुन्हा अपेंड काय होणार बघा, वन क्लास कन्सिस्ट ऑफ मेनी students.
बघा, जरी मी एक स्टुडंट लिहिलं आणि पुढे व्हाईस वर्सा म्हणजे एक स्टुडंट, ह्याचं मिनिंग काय बघायचं सेम असं झालं. वन एंटिटी फ्रॉम सेट एक्स कॅन बी असोसिएटेड विथ मोर दॅन वन एंटिटी फ्रॉम सेट वाय. वन एंटिटी बिलॉंग्स टू मेनी क्लासेस मीन्स वन एंटिटी फ्रॉम स्टुडंट मीन्स वन स्टुडंट फ्रॉम डिफरंट n नंबर ऑफ स्टुडंट बिलॉंग्स टू मोर दॅन वन क्लासेस. ओके, आणि व्हाईस वर्सा म्हणलंय म्हणजेच काय झालं, वन क्लास कन्सिस्ट ऑफ मेनी स्टुडंट. ओके, सो आपण जे सिम्बॉल शिकलो आहे कार्डिनॅलिटीचे त्याच्यानुसार असं पाहिजे होतं मेनी टू मेनी. ओके, बट व्हाईस वर्साचं मिनिंग तेच आहे आणि व्हाईस वर्सासाठी एक व्हर्टिकल लाईन आपण ऍड करतो. सो हेच म्हणजे काय झालं, इंटरनली हे झालं, हे स्टुडंट आणि हे क्लास. तर दोन्ही साइडला असं रिप्रेझेंट करण्यापेक्षा ही लाईन दिल्यामुळे काय झालं, मेनी टू मेनी झालं. म्हणजेच हे जर तुम्ही रिप्रेझेंट केलं तर इंटरनली ते असंच होतं, मेनी टू मेनी. आलं का लक्षात? ठीक आहे. जर तुम्ही ही लाईन दिली नाही तर ओनली वन टू मेनी, मेनी टू वन नाही. आणि जर तुम्ही इकडे मेनी दिलं आणि इकडे वन दिलं आणि इथे जर मी व्हाईस वर्सा लाईन नाही दिली इथे, तर ह्याचा अर्थ काय की फक्त मेनी टू वन आहे, वन टू मेनी नाही. आलं का लक्षात? आणि ही लाईन दिल्यामुळे मेनी टू वन पण आहे आणि वन टू मेनी पण आहे. बघा, वन टू मेनी आणि मेनी टू वन म्हणजेच काय झालं, मेनी टू मेनी झालं, दोन्ही पण साइडनी होते. ओके, सो हे झालं तुमचं कार्डिनॅलिटीचे टाइप्स. ओके, इझी वेनी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी नाही आलं तर मला सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. आपण एक एक्झाम्पल पण घेऊयात, एक तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट देते त्याच्यावरून आपण ER डायग्राम काढू. बट त्याच्या आधी सिम्बॉल्स ऑफ ER डायग्राम, ER डायग्रामचे डिफरंट सिम्बॉल्स कोणते कोणते आहेत ते तुम्हाला सांगते. ओके, सो रेक्टँगल तुम्ही यूज करणार. फॉर एंटिटी, फॉर शोईंग एंटिटी विच इज स्ट्रॉंग, म्हणजे ज्याच्यामध्ये अशी एंटिटी की तुम्ही त्या एंटिटीला जे ऍट्रिब्यूट सेट करणार त्यातलं वन ऑफ द ऍट्रिब्यूट प्रायमरी की असू शकतं. ओके, सो दॅट स्ट्रॉंग एंटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी नॉर्मल रेक्टँगल. ओके, त्याच्यानंतर रेक्टँगल मध्ये रेक्टँगल असेल तर वीक एंटिटी मीन्स एंटिटी आहे त्याला ऍट्रिब्यूट्स आहेत पण त्यातलं कोणतंच ऍट्रिब्यूट प्रायमरी की डिफाइन करत नाही. सो वीक एंटिटी साठी हे दोन रेक्टँगल्स. ओके, त्याच्यानंतर डायमंड. सो डायमंड फॉर रिलेशनशिप्स आपण एक्झाम्पलनी बघणार आहे, जस्ट तुम्ही राईट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर इलिप्स, इलिप्स मीन्स ओव्हल. ओके, फॉर attribute. Okay, so this oval is for simple, derived आणि composite attributes. Okay, now this two ovals, oval मध्ये oval, it is for multi-valued attribute. बघा, हे एंटिटी साठी स्ट्रॉंग, हे वीक एंटिटी साठी, हे रिलेशनशिप दाखवण्यासाठी रिलेशनशिप्स. ओके, ऍट्रिब्यूट तर ओव्हल जे आहे ते फक्त सिंपल, ओनली वन हॉलो ओव्हल. ओके, सो दिस इज फॉर इलिप्स, सिंपल, डिराइव्ह अँड कंपोजिट ऍट्रिब्यूट आणि मल्टी व्हॅल्यूड साठी दोन ओव्हल. ओके, त्याच्यानंतर लाईन्स, लाईन्स देणार आहे तुम्ही. ठीक आहे, टू रिप्रेझेंट association between entities. ओके, हे झालं. त्याच्यानंतर प्रायमरी की, प्रायमरी की असेल तुमच्या एक्झाम्पल मध्ये तर तुम्ही एक फक्त अंडरलाईन देणार. अंडरलाईन कुठे देणार, ऍट्रिब्यूट नेमच्या खाली. ओके, अंडरलाईन ऑलवेज असतं. सपोज आता रोल नंबर आहे, रोल नंबर जर प्रायमरी की आहे त्याच्या खाली फक्त एक लाईन देणार अशी हॉरिझॉन्टल. ओके, सो रेक्टँगल रिप्रेझेंट एंटिटी, टू रेक्टँगल रिप्रेझेंट वीक एंटिटी, डायमंड इज यूज फॉर शोइंग द रिलेशनशिप, इलिप्स hollow, only one ellipse, simple, derived and composite attribute, two ovals. Okay, one outer and one inner represent multi-valued attribute. त्याच्यानंतर लाईन, कनेक्शन, असोसिएशन दाखवण्यासाठी आणि जर ऍट्रिब्यूटच्या खाली
अंडरलाईन द्यायची ऍट्रिब्यूट नेमच्या खाली जर प्रायमरी की असेल तर. ओके, सो आता बघा आपण एंटिटी रिलेशनशिप डायग्राम कशी ड्रॉ करायची तुम्हाला एक्झामला येऊ शकतं किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे बघा असं एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देतात जसं आपण प्रोग्रामसाठी देतो आणि त्याच्यावरून तुम्हाला या डायग्राम ड्रॉ करायला सांगतात. ओके, सो त्या केसमध्ये बघा की हाऊ टू क्रिएट ER diagram, how to create or how to create or draw ER diagram. ERD means what? ER diagram. Okay, so first काय करायचं आहे बघा तुम्हाला जे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरून किती एंटिटीज येणार. सो आयडेंटिफाय द फर्स्ट एंटिटी, नंबर ऑफ एंटिटीज. जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल त्याच्यावरून एंटिटी आयडेंटिफिकेशन इज द फर्स्ट स्टेप टू क्रिएट और ड्रॉ द ERD डायग्राम. त्याच्यानंतर रिलेशनशिप आयडेंटिफिकेशन आपण विथ एक्झाम्पल बघूयात ते. सो रिलेशनशिप आयडेंटिफिकेशन एंटिटी झाल्या की त्या एंटिटीज मध्ये फर्दर रिलेशन काय असू शकतं, वन टू मेनी, मेनी टू मेनी, वन टू वन. ओके, त्याच्यानंतर मेनी टू वन. ओके, जे आपण कार्डिनॅलिटी बघितलं. सो ते रिलेशन त्या ज्या एंटिटीज आहेत त्याच्यामध्ये रिलेशनशिप असेल तर हाऊ दॅट रिलेशनशिप इज मेंटेन. ओके, विच टाइप ऑफ रिलेशनशिप इज मेंटेन बिटवीन द एंटिटीज. सो ते आयडेंटिफाय करायचं. त्याच्यानंतर आयडेंटिफाय ऍट्रिब्यूट्स. एंटिटी झाल्या त्यांच्यामध्ये कसं रिलेशनशिप आहे ते झालं. त्याच्यानंतर आयडेंटिफाय करायचं ऍट्रिब्यूट्स. ओके, सो रिलेशनशिप मध्ये आपण रिलेशनशिप कोणती आहे म्हणजे टू एंटिटीज कोणत्या कोणत्या एंटिटीज कनेक्टेड आहेत ते डिसाइड करणार, प्लस विच एंटिटीज आर कनेक्टेड. ओके, आणि प्लस हाऊ एंटिटीज आर कनेक्टेड. ठीक आहे, स्टुडंट आणि डिपार्टमेंट कनेक्टेड आहे पण नेमकं कोणत्या वेने, हाऊ एंटिटीज आर कनेक्टेड. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण कार्डिनॅलिटी यूज करणार, त्याचा कोणता पण एक टाइप. ओके, नाव त्याच्यानंतर एंटिटीज आपण आयडेंटिफाय केल्या त्याच्यावरून त्याला ऍट्रिब्यूट कोणते कोणते असू शकतात ते डिफाइन करणार. ओके, आणि लास्टला क्रिएट करणार ERD. आपल्याकडे सिम्बॉल आहे त्याचा यूज करून आपण ERD काय करणार, क्रिएट और ड्रॉ करणार. ओके, नाव आता आपण एक एक्झाम्पल बघूया. कोणतं पण बघा, आता तुम्ही डेव्हलपर होणार आहे. ओके, तुमच्याकडे कस्टमर आला, कस्टमरने सांगितलं की त्याला हा प्रोजेक्ट पाहिजे. मग तुम्ही काय करता की तुमची जी टीम आहे किंवा तुम्ही एकटेच असाल. ओके, सो तुम्ही काय करता की ते जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते तुम्ही जे प्रॉब्लेम स्टेटमेंट 2 to 3 लाईनचं असतं त्याला जेवढं डिटेल करता येईल तेवढं करणार. मग ते कसं करणार, कस्टमरशी कम्युनिकेशन करून. ठीक आहे, कस्टमरला हे मॉडेल पाहिजे पण ह्या मॉडेलमध्ये अजून नेमकं बेसिक काय काय असेल किंवा त्या मॉडेलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही कस्टमर करून घेणार. ओके, सो तुम्हाला जो प्रोजेक्ट करण्यासाठी येणार आहे तुम्हाला जे प्रॉब्लेम स्टेटमेंट देणार आहे सो त्याची मोर डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही कस्टमर कडून घेणार. त्याच्यावरून मग तुम्ही ERD डायग्राम काढणार. तुमची ERD डायग्राम जर प्रॉपर असेल तर यू कॅन क्रिएट द टेबल इझिली. जेवढी तुमची ERD डायग्राम परफेक्ट असेल त्या डायग्राम वरून तुम्ही इझिली काय करू शकता, डेटाबेस बिल्ड करू शकता. कोणता पण डेटाबेस बिल्ड करण्यासाठी ERD ऍक्युरेट असणं खूप नेसेसरी आहे. आता बघा की बिल्डरनी जो प्लॅन इंजिनियरनी जो प्लॅन डेव्हलप केलेला आहे तो जर प्रॉपर नसेल तर प्रॉपर बिल्डिंग होईल का ऍज एक्सपेक्टेड बाय कस्टमर. क्लायंटला जशी एक्सपेक्टेड आहे तशी बिल्डिंग क्रिएट होईल का जर प्लॅनच प्रॉपर नाही केला. सो सेम तसं जेवढं तुमची ERD डायग्राम परफेक्ट असणार अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम स्टेटमेंट असणार तेवढं डेटाबेस डिझाईन काय असणार आहे, परफेक्ट असणार आहे आणि इझिली तुम्ही ते क्रिएट करू शकता. ओके, डेटाबेस डिझाईन मीन्स टेबल्स वगैरे क्रिएट करू शकता. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल बघा आता इन अ युनिव्हर्सिटी a student enrolls in a course. A student must be assigned to at least one or
more courses, each course is taught by a single professor. Draw ERD for above statement. ओके, बघा व्यवस्थित स्टेटमेंट रीड करायचं. इन अ युनिव्हर्सिटी अ स्टुडंट एनरोल्स अ कोर्स, म्हणजे एक स्टुडंट एका कोर्ससाठी ऍडमिशन फिक्स करतोय. ओके, एनरोल करतोय, रजिस्टर करतोय. अ स्टुडंट मस्ट बी असाइन ऍटलीस्ट वन ऑर मोर कोर्सेस. जर युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट आहे तर त्याला ऍटलीस्ट वन तरी कोर्स असाइन झालाच पाहिजे. वन मोर दॅन वन पण असू शकतात. ओके, नाउ ईच कोर्स इज टॉट बाय सिंगल प्रोफेसर. एक जो प्रोफेसर असेल तो ऍट अ टाइम एकच कोर्स फक्त टीच करू शकतो. म्हणजे एकच प्रोफेसर तुम्हाला सी पण एक्सप्लेन करतो आणि डेटा स्ट्रक्चर पण, असं नाही ही केस. एकतर एक स्टुडंट असेल तर तो डेटा स्ट्रक्चर जर टीच करत असेल तर डेटा स्ट्रक्चर, जर सी असेल स्टुडंट तर तो सी जर सब्जेक्ट असेल तर अदर प्रोफेसर त्याला टीच करणार. ओके, नाउ दिस इज अ केस. सो फर्स्ट स्टेट काय, आयडेंटिफाय एंटिटीज. सो स्टेटमेंट रीड करायचं प्रॉपर, अंडरस्टँड करून घ्यायचं. त्याच्यावरून एंटिटी काय काय येईल, स्टुडंट येईल, कोर्स येईल आणि प्रोफेसर येईल. सो कोणत्या कोणत्या एंटिटीज येतील, एंटिटीज आपण रेक्टँगलनी दाखवतो. सो तिन्ही एंटिटीजला आपण प्रायमरी की सेट करू शकतो. ह्याला रोल नंबर, ह्याला कोर्स आयडी आणि ह्याला प्रोफेसर किंवा एम्प्लॉई आयडी जो असेल तो. ओके, सो आपण डबल सिंगल रेक्टँगल काढणार, बिग एंटिटी सेटचा हा रेक्टँगल काढणार नाही. ओके, स्टुडंट, प्रोफेसर अँड कोर्स. ओके, सो ही झाली पहिली स्टेप. ओके, आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा बघा, वन ऑर मोर कोर्सेस. तर हे झाली आपली पहिली स्टेप. तो मी फक्त खालची स्टेप प्रॉब्लेम स्टेटमेंट तसेच ठेवते. ही झाली पहिली स्टेप, आयडेंटिफाय द एंटिटी. नाउ नेक्स्ट स्टेप आहे आयडेंटिफाय द रिलेशनशिप्स. सो रिलेशनशिप्स कशी दाखवतो, डायमंडनी. ओके, सो बघा आता आयडेंटिफाय द रिलेशनशिप्स. ओके, सो बघा आता तीन एंटिटीज आहे ना, स्टुडंट, कोर्स आणि प्रोफेसर. तर आपण म्हणू शकतो की स्टुडंट एनरोल्स अ कोर्स. ओके, अँड दॅट कोर्स डिलिव्हर्स द प्रोफेसर और दॅट कोर्स टीचेस बाय प्रोफेसर, असं. ओके, सो रिलेशनशिप दोन येणार आहे बघा. 3 एंटिटीज आहेत ना, दोन रिलेशनशिप येणार. सो दोन डायमंड्स येणार. ओके, सो पहिली एंटिटी काय होती, रिलेशनशिप आयडेंटिफिकेशन. ओके, सो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हाऊ विच टू एंटिटीज आर कनेक्टेड, तर ते पहिले आपण डिफाइन करतो. ओके, सो स्टुडंट, कोर्स आणि प्रोफेसर. ओके, सो आपण असं म्हणू शकतो स्टुडंट असाइन अ कोर्स, किंवा तुम्हाला जो वर्ड प्रॉपर वाटेल तो तुम्ही करू शकता. एनरोल्स अ कोर्स और असाइन अ कोर्स. ओके, ओके, त्याच्यानंतर कोर्स डिलिव्हर और डिलिव्हर्ड बाय प्रोफेसर. ओके, और टॉट बाय प्रोफेसर, असं तुम्ही रिलेशनशिपला नेम देऊ शकता. ओके, एनरोल्स, असाइन, तुम्हाला जे नेम द्यायचे प्रॉपर, तुम्हाला अंडरस्टँडिंग, जे तुम्हाला अंडरस्टँडिंग झाले प्रॉब्लेम स्टेटमेंट वरून, त्यावरून तुम्ही रिलेशनशिपला काय नेम देऊ शकता. ते झाला आपला फर्स्ट पार्ट झाला की स्टुडंट आणि कोर्स मधलं रिलेशनशिप, कोर्स आणि प्रोफेसर मधलं रिलेशनशिप. ओके, नाउ नेक्स्ट काय होतं रिलेशनशिप आयडेंटिफिकेशन मध्ये, कार्डिनॅलिटी. हाऊ दीज रिलेशनशिप्स आर मेंटेन बिटवीन द टू एंटिटीज. आता आपल्याला काय दिलंय बघा, a student must be assigned to at least one or more courses. Okay, so one or more courses. One student can assign to one or more courses. Okay, so आपण आता हे युनिव्हर्सिटीचं घेतलं एक्झाम्पल. ओके, सो इथे काय असू शकतं बघा, one student can assign to more than one courses. मग हे जे स्टेटमेंट दिलंय आपल्याला, मस्ट बी दिलंय ना, सो ह्याच्यावरून आपण काय करू शकतो की व्हाईस वर्सा पण असू शकतं ना. ओके, सो आपण हे पण लिहू शकतो. ठीक आहे, तुम्ही इथे वन टू मेनी लिहिलं तरी चालेल, पण आता इथे मस्ट बी लिहिलंय ना, मग एक स्टुडंट ऍटलिस्ट वन और मोर कोर्सेस तर आहे.
मग एक जो कोर्स आहे तो मेनी स्टुडंटला पण असू शकतो, तर इथे आपण मेनी टू मेनी नाही काढायचं, इथे वन टू मेनी केलं, त्याला व्हाईस वर्साची लाईन दिली म्हणजेच मेनी टू मेनी झालं. ओके, नाउ each course is taught by a single professor. ओके, काय सांगितलं? each course is taught by a single professor. ओके, आता इथे व्हाईस वर्सा होईल का? येस, ऑफ कोर्स होईल. म्हणजेच काय? वन प्रोफेसर कॅन टॉट or teach one subject. So काय आली मी? कार्डिनॅलिटी दिली. ओके, आपण जी व्हाईस वर्साची जी लाईन आहे ती फक्त आपण वाय एंटिटीला देतो. जरी माझी ही एक्स आहे, ही वाय, जो वन कोर्स टॉट बाय अ सिंगल प्रोफेसर म्हणजे 1 to 1. ओके, इथे व्हाईस वर्सा होऊ शकतं का? येस. ह्याचंच मिनिंग काय की वन each course taught by a single professor. ह्याचंच मिनिंग काय की वन प्रोफेसर कॅन टीच ओनली वन कोर्स. सो मी इथं काय दिलं? व्हाईस वर्सा दिलं. ओके, one student can enroll one or more than one courses, so one to many. Same one or more course can be enrolled by many students. So vice versa ची ही लाईन दिली. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं आपलं रिलेशनशिप आयडेंटिफिकेशन. नाउ नेक्स्ट आहे, आता बघा, मी तुम्हाला जेव्हा वन टू मेनी सांगितलं तेव्हा मी तुम्हाला जस्ट काय सांगितलं की वन स्टुडंट बिलॉंग्स टू वन क्लास कन्सिस्ट ऑफ मेनी स्टुडंट. ते जस्ट एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलं. तिथे जर मी म्हणले असते की हा वन स्टुडंट वन क्लास कन्सिस्ट ऑफ मेनी स्टुडंट. ओके, सो वन स्टुडंट कॅन बी अ पार्ट ऑफ अ मेनी क्लासेस. ओके, असं मी तिथंच म्हटले असते. मग तुम्हाला वन टू मेनी, मेनी टू वन आणि मेनी टू मेनी मला एका टाइमच एक्सप्लेन करावं लागलं असतं. ओके, ते सेपरेट का केलं? कारण की मला ईच एक्झाम्पलनी तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं होतं. पण तेव्हाच मी जेव्हा मी मेनी टू मेनी केलं तेव्हा त्याचं एक्झाम्पल सांगितलं की जर वन स्टुडंट वन क्लास जर मेनी स्टुडंटशी आहे कम्युनिकेट, तर मेनी स्टुडंट वन क्लासची असू शकतात, मेनी स्टुडंट मेनी क्लासची पण असू शकतात. ओके, व्हाईस वर्सा तिथं होतं. सो हे आपण फायनल ह्याला काय करणार? एक्सप्लेन करणार आहे. ओके, जेव्हा आपल्याला एखादी ERD डायग्राम ड्रॉ करायची असेल, काय दिलंय की वन स्टुडंट मस्ट बी असाइन टू ऍटलीस्ट वन ऑर मोर. म्हणजे तिथं काय झालं? मोर दॅन वन ऑर मोर दॅन वन. ओके, सो वन टू मेनी आपण काढलं होतं. ह्याचंच मिनिंग काय की मोर, जर एक स्टुडंट एक जो स्टुडंट आहे, सपोज रोल नंबर 1चा, त्याने C++ ला केला असाइन, तसं C हा जो कोर्स आहे तर तो पण रोल नंबर 1 नी तर केलाय, 2 नी पण तर केला असेल. ओके, सेम तेच वन टू, जसं वन टू मेनी आहे तसं मेनी टू वन पण होते. इथं वन आणि इथं मेनी आहे, इथे वन आणि इथं मेनी आहे, तसंच इथे वन आणि इथे मेनी पण होते, म्हणजे दोन्ही पण होते. म्हणून काय दिलं इथं? व्हाईस वर्साची लाईन दिली. सेम वन कोर्स टॉट बाय ओनली वन प्रोफेसर. याचंच मिनिंग काय की वन प्रोफेसर सुद्धा म्हणजे दोघांकडून सेम आहे. सो हे व्हाईस वर्सा. ओके, सो हे झालं आपलं रिलेशनशिप आयडेंटिफिकेशन आणि त्याच्यामध्ये कार्डिनॅलिटी पण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍट्रिब्यूट आयडेंटिफिकेशन और आयडेंटिफाय द ऍट्रिब्यूट्स. नेक्स्ट स्टेप, आयडेंटिफाय ऍट्रिब्यूट्स. ओके, सो आयडेंटिफाय ऍट्रिब्यूट्स करताना कोणती प्रायमरी की, कोणते अजून रिमेनिंग ऍट्रिब्यूट्स आहेत ते प्रायमरी कीचे ऍट्रिब्यूट, रिमेनिंग ऍट्रिब्यूट्स आणि एंटिटी. ओके, सो तुमची एंटिटी कोणती घेतली आपण? ह्याच्यामध्ये स्टुडंट, कोर्स आणि प्रोफेसर. तर ह्यातली एंटिटी कोणती असू शकते ऍज अ प्रायमरी की जे आपण देऊ शकतो? रोल नंबर, कोर्स आयडी आणि एम्प्लॉई आयडी, बिकॉज प्रोफेसर इज अ एम्प्लॉई ऑफ दॅट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. आणि अजून रिमेनिंगचे ऍट्रिब्यूट्स असतील ते नेम, ऍड्रेस, फोन नंबर, कोर्स नेम. ओके, त्याच्यानंतर एम्प्लॉई, ई नेम, ई ऍड्रेस, ई सॅलरी. अजून काय असतील ते तुम्ही देऊ शकता. एक जस्ट मी फॉर एक्झाम्पल म्हणून दिले. ओके, सो हे झालं आयडेंटिफाय ऍट्रिब्यूट्स. नाउ लास्टला आता ड्रॉ द ER डायग्राम, फायनल ER डायग्राम. ओके, फायनल. नाउ कोणत्या ऑल आपल्या स्ट्रॉंग एंटिटीज आहेत, बिकॉज तिन्ही एंटिटीला मी प्रायमरी की असाइन केलेली आहे, कोर्स, प्रोफेसर. ओके,
त्याच्यानंतर रिलेशनशिप्स, स्टुडंट असाइन or enroll particular course delivers by professor or delivered by professor. Okay, now one student can be assigned or enroll one or more courses, many, and vice versa is also possible. जर one student many course जर assign करू शकतो, enroll करू शकतो, तर one course can be assigned by many student also. So this is a cardinality. Okay, आणि parallel vertical line दिली, ह्याचं meaning काय असतं, vice versa is also applicable there. Now next, one course must be taught by only one professor. So this is 1-to-1. ह्याचंच meaning काय, vice versa. One professor teaches only one course. Okay, so हे झालं cardinality. Now आता attribute जे आपण केलेत ते. So आपण रोल नंबर, तर रोल नंबर ऍट्रिब्यूट ओव्हलनी दाखवतात. ओके, सो जे नुसतं एम्प्टी वन ओव्हल काय, सिंपल ऍट्रिब्यूटला ज्याला वन व्हॅल्यू किंवा ते फर्दर डिवाइड होत नसेल, कंपोजिट आणि डिराइव्ह या तिन्ही टाइपला सिंगल ओव्हल आणि मल्टी व्हॅल्यू, ज्या ऍट्रिब्यूटला मोर दॅन वन व्हॅल्यू असू शकते त्याला मल्टी व्हॅल्यूनी रिप्रेझेंट करायचं, दोन ओव्हलनी. आता ही प्रायमरी की आहे, सो प्रायमरी की कशी रिप्रेझेंट करायची, ऍट्रिब्यूट नेमच्या खाली काय द्यायचं आहे, अंडरलाईन द्यायचं आहे. ओके, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. Then student name, address. So address can be further divided. Okay, so आपण इथे देऊ शकतो हाऊस नंबर, त्याच्यानंतर स्ट्रीट, सिटी, स्टेट फर्दर डिवाइड करू शकतो ना, आणि पिनकोड. ओके, हे झालं कंपोजिट. त्याच्यानंतर अजून काय घेतलेलं आपलं, फोन नंबर. सो फोन नंबर वन स्टुडंटला मोर दॅन वन फोन नंबर असू शकतो, सो ते मल्टी व्हॅल्यूड दाखवले. ओके, सो अजून काय तुम्हाला ऍड करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कोर्सला कोर्स आयडी, तो प्रायमरी की आहे, सो अंडरलाईन केली इथे, बाकी कुठेच अंडरलाईन नाही केली, सो ते प्रायमरी की नाहीये. त्याच्यानंतर कोर्स नेम, ह्याला फर्दर डिवाइड करायचं नाही आपल्याला, सो जस्ट एवढंच. त्याच्यानंतर एम्प्लॉई आयडी प्रोफेसरला, इथेच प्रायमरी की. ओके, त्याच्यानंतर नेम. आता सपोज स्टुडंटचं नेम आपल्याला आपण नाही केले फर्दर, पण मला जर प्रोफेसरचं सेपरेट कॉलम मध्ये पाहिजे असेल, सो मी त्याला कंपोजिटनी परत कंपोजिट ऍट्रिब्यूट, फर्स्ट नेम, फर्स्ट, मिडल आणि लास्ट. ओके, त्याच्यानंतर सॅलरी तर एकच असणार आहे किती जी असेल ती, सो हे सॅलरी. त्याचा फोन नंबर असेल तर ते पण मल्टी व्हॅल्यूड असू शकतो. ओके, सो दिस इज युअर फायनल ER डायग्राम फॉर अवर प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके, सो आता बघा नॉर्मलायझेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करू. सो अजून आपल्याला 2 लेक्चर्स लागतील फक्त 2 आवर्सचे. ओके, सो त्याच्यामध्ये आपलं नॉर्मलायझेशन कम्प्लीट होऊन जाईल, पण त्याच्यासाठी कीज, इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट, डिपेंडन्सी आणि ER डायग्रामचं मेन म्हणजे कार्डिनॅलिटी, टाइप्स वगैरे जे ऍट्रिब्यूट्सचे आपण बघितले ते फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावरून आपण नॉर्मलायझेशन बघणार आहे. ठीक आहे.